त्यामुळे 5 षटकासाठी तुम्हाला बरोबर 25 मिनिटं दिले जातील. 25 मिनिटांमध्येच तुम्हाला 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत. पंचांनी देखील याची नोंद घ्या. सलामीवीर मैदानामध्ये जात आहेत. मागच्या सामन्यामध्ये धुवाधार खेळी केली होती जितू शेलारने. त्याचा खेळ या सामन्यामध्ये कसा होतो हे पाहायचं आहे. मागच्या सामन्यामध्ये सूरज फौजदारने दमदार खेळ दाखवला टीम आदित्य 11 काटईकडून. पाहूया दुसऱ्या डावामध्ये तो कसा खेळतोय. तर 5 षटकांची लढत असेल. आज उद्घाटनीय दिवस होता. सकाळी वातावरण आपण पाहिलं थोडंसं ढगाळ होतं, धुकं होतं. त्यानंतर दवाचा प्रभाव या क्रीडांगणावर होता. त्यामुळे उशिराने स्पर्धेला सुरुवात झाली. उद्या आशा करूया अगदी वेळेमध्ये ही स्पर्धा सुरू होईल. 6-6 षटकांचे सर्व सामने कबड्डीशी चर्चा करून आज संध्याकाळी तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू, जेणेकरून कुठल्याच संघावर अन्याय होणार नाही. आणि राहिला विषय मालिकावीराचा, तर जी टीम आहे, गुणलेखक आहेत, संपूर्ण टेक्निकल टीम असतील, ते चर्चा करतील कशा पद्धतीने आज ॲव्हरेज स्कोर केलेला आहे, कुठल्या फलंदाजाने कसे रन केलेले आहेत, या सर्व गोष्टींवर चर्चा होईल, विचार विनिमय होईल आणि त्यानंतर डिसिजन येईल उद्या. सर्व सामने जर 6-6 षटकांचे कव्हर करता आले तर चांगली GPL तुम्हाला पाहायला मिळेल. सर्वांना खेळण्याची संधी मिळेल, जास्तीत जास्त ओव्हर खेळण्याची संधी मिळेल. त्यामुळे हा निर्णय आज आयोजन कमिटी संध्याकाळी घेईल, त्याच्यावर चर्चा होईल. परंतु सध्या सूर्यप्रकाश लख्ख आहे, खेळाला पोषक असं वातावरण, ऊन सावल्यांचा खेळ सातत्याने आपण आतापर्यंत पाहिलाय. परंतु सध्या मॅच आता सुरू होते. 25 मिनिटाचा वेळ दिला जाईल. पहिला बॉल टाकल्यानंतर टायमर सेट आहेत. दोन्ही टीम लक्षात घ्या. पहिला बॉल टाकण्याची तयारी सुरू झाली. पहिला बॉल केतन म्हात्रेच्या विरुद्ध इनसाइड आउट. बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतोय. जजमेंट खूप चांगला आणि तेवढाच दमदार झेल. फलंदाज बाद, गोल्डन डकवर आउट होतोय जितू शेलार. केतनला मिळालं यश आणि झेल पकडलाय सूरज फौजदारने. पहिलं षटक सध्या सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये पहिली विकेट फुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. सूरज फौजदारने मगाशी भरपूर अंतर कापलं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता स्वीपर कव्हरला फलंदाज जितूचा, आणि तो मात्र गोल्डन डकचा शिकार ठरलाय. लॉ ऑफ ॲव्हरेजेस आपण नेहमीच पाहतो. क्रिकेटमध्ये देखील त्याचे शिकार मोठमोठे खेळाडू होतात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल आणि पुन्हा एकदा सूरजच्या हातामध्ये झेल. मिड ऑनच्या दरम्यान आणखीन एक फलंदाज बाद होतो आणि यावेळेला आउट झालाय कर्णधार रवी वाईल. आणि हा मला वाटतं चौथा कर्णधार आहे जो गोल्डन डकचा शिकार ठरला आणि रवी वाईल स्वतः दुसऱ्यांदा बाद होतोय.
थँक्यू डीचे. आपल्या परिसरातील कार्यकुशल नेतृत्व आणि त्याचबरोबर कार्यसम्राट असे आमदार श्रीमान प्रमोदजी रतन पाटील राजू दादा यांना समर्पित असं संगीत. आज GPL शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून ग्रामीण प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. पहिला दिवस या स्पर्धेचा. चांगली बॉलिंग सध्या पहिल्या ओव्हरच्या दरम्यान पॉवर प्ले मध्ये केतन मात्रे संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर स्वीकारत असताना टीमचा कॅप्टन आहे. मागच्या सामन्यामध्ये जरी शून्यावर बाद झाला असेल तरी देखील जबाबदारीने याच सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना 2 फलंदाजांना बाद केलंय. 4 असे कर्णधार आतापर्यंत ठरले जे गोल्डन डकचा शिकार ठरलेत आणि त्यामध्ये रवी वायले 2 वेळेला. बोल तयार. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन बॉल जातो बॅकवर्ड पॉइंटला. तिथे क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत 1 रन मिळते. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना रन झालेला आहे. स्कोर बोर्डवर आतापर्यंत 2. जितेश शेलार शून्यावर बाद. रवी वायले शून्यावर बाद. आता देवीदास आणि त्याच्या बरोबरीने अतुल भोईर मैदानामध्ये खेळत आहेत. सध्या स्ट्रायकिंग एंडला देवीदास, दातिलकर, मयूर दातिलकर यांचे बंधू आहेत. मागे खेळण्याचा प्रयत्न परंतु फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगलं होते. थोडासा पुढे कदाचित हा बॉल पडलाय. तत्पूर्वी 1 रन मिळते. षटक क्रमांक पहिले इथे संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर आतापर्यंत फक्त 3. इथे संपन्न झाल्या. 2:01 आजच्या या सामन्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे 25 मिनिटाचाच वेळ आहे. लक्षात घ्या. बॉलिंग करणारा संघ आदित्य 11 काटे. कारण 4 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. यानंतर हा सामना पकडून 4, यानंतर 3 सामने असतील. नमन सुहाना 11 टायगर विरुद्ध वीर 11 हेदुटणे याच्यानंतरची लढत होईल. 4 ओव्हर झाल्यानंतर दोन्ही टीमच्या कॅप्टननी मुख्य व्यासपीठावर उपस्थित राहायचंय टॉससाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम रियांश 11 काटेची धावसंख्या आहे 3 रन. 2 विकेटचं नुकसान. फार एंड कडून गोलंदाजीसाठी आता शिवम गोंधळी, चांगला यंगस्टर, परंतु थोडासा दबाव नक्की असेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 2 फलंदाज लवकर बाद झालेत. पॉवर प्ले मध्ये फक्त 3 रन आहेत स्कोर बोर्डवर. टॉप एज इथे देखील संधी असेल. 3 क्षेत्ररक्षक होते परंतु एक चांगला झेल पकडला. शॉर्ट स्क्वेअर लेगला राकेश पाटीलच्या माध्यमातून पकडला गेलेला झेल. फलंदाज बाद. बारा संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. वीर 11 हेदुटणे, तकदीर काळन यांचा संघ, मिहिर 11 वसार, रवी वायले, रियांश 11 काटे, राहुल चौधरी यांचा संघ, शांतिरत्न 11 काटे, विनोददादा पाटील यांचा संघ, सोहम 11 दातिवली, मोतीराम दळवी यांचा संघ, नमन सुहाना 11 टायगर, दिनेश पाटील व नकुल पाटील यांचा संघ, नक्ष 11 घारिवली, योगेश पाटील यांचा संघ, परी 11 डोंबिवली, चंदन भगत यांचा संघ, आदित्य 11 काटे यांची गोलंदाजी तुम्ही आता सध्या पाहताय, काशीनाथदादा पाटील यांचा संघ, दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली, महेंद्रजी मात्रे यांचा संघ, श्लोक 11 खार्डी, दिनेश पाटील यांचा संघ आणि अंशी 11 दातिवली, प्रमोद मडवी यांचा संघ. असे 12 संघ या स्पर्धेमध्ये आज आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्यापैकी 4 संघ नशीब आजमावत आहेत. पहिला दिवस पाहूया कुठल्या संघाच्या नावावर राहील. शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न हवेत आहे. टायमिंग चांगलं जुळलं आणि त्याचमुळे सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल विसावला जातोय. अतुलने पकडला एक सुंदर झेल. फलंदाज बाद.
त्यांना बाद केलंय. हॅट्रिक बॉल फेस करताना दिसेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अमोल फराड, नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आलाय मयूर ठाकूर. मॅन फ्रॉम पडले, परंतु सध्या संघाची परिस्थिती थोडीशी विपरीत आहे. लगातार विकेट जात आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स, या ओव्हरमध्ये 2 विकेट्स. हॅट्रिकची संधी आहे या यंगस्टरकडे. स्ट्रायकिंग एंडला आहे अमोल. हॅट्रिक बॉल, वेगाने टाकलेला चेंडू अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. अनंत पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आणि इथे येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी शिवम गोंधळीची या ओव्हरच्या दरम्यान. लगातार 3 डॉट बॉल आलेत. प्रेशर आहे बॅटिंग करणाऱ्या संघावर. रॅन्च 11 काटे पहिला सामना जिंकला होता 65 रन चेस करत असताना, परंतु या सामन्यामध्ये परिस्थिती विपरीत फलंदाजांची. गती कमी केली. यावेळेला पुन्हा एकदा हवेत खेळला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. 1 बाउन्स बॉल पर्यंत जाईल तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. फलंदाज अमोलचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर फक्त 5. दुसरं षटक सुरू असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा स्कोर बोर्डवर. 10 बॉलच्या समाप्तीनंतर 3च्या इकॉनॉमीने सध्या खेळताना दिसतात फलंदाजी करणारी टीम. यावेळेला हवेत खेळलेला फटका आहे. मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जज करतोय. बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. अखेर बॉल सीमा पार आणि हा षटकार. अमोलच्या बॅटमधून हा षटकार येतोय. चांगलं टायमिंग. मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये होता. शिवमचा बॉल थोडासा ओव्हरपिच आणि त्यावर एक चांगला षटकार. ही लेन चांगली आहे. हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. जजमेंट चांगलं आणि सुंदर झेल. फलंदाज बाद. रन झालेले आहेत 11 आणि फलंदाज मात्र बाद झालेले आहेत 5. 11 मिनिटाचा वेळ घेतलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. लक्षात घ्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला कव्हर करायची ही संपूर्ण इनिंग. 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत हा सामना पकडून. त्यामुळे यानंतरचा सामना असेल नमन सुहाना 11 डायगर आणि वीर 11 हेतुडने. दोन्ही संघाच्या कॅप्टननी तयार राहायचंय. यानंतर तुमची लढत होईल. पहिले पॉवर प्लेचे 2 षटके इथे संपन्न झालेत. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये केतनने रन खर्च केले फक्त 3. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये शिवमने रन खर्च केले 8. दोन्हीही गोलंदाजांनी विकेट मिळवलेले आहेत. केतनला विकेट मिळाले 2 आणि 3 फलंदाजांना बाद केलं शिवम गोंधळीने. 5 फलंदाज निम्मा संघ पॅव्हलियन मध्ये डगआउट मध्ये पाठवण्यामध्ये यश आलंय. आदित्य 11 काटईच्या गोलंदाजांना टीमचे संघमालक काशीनाथ दादा पाटील नक्की खुश असतील ज्या पद्धतीने परफॉर्मन्स त्यांचा राहिलाय. रॅन्च 11 काटई राहुल चौधरी यांचा संघ आहे. सध्या पाहिलं तर विकेट्स गमावलेल्या आहेत फलंदाजाच्या माध्यमातून. वेळ थोडासा कमी घ्या. वेळेच्या मर्यादा आहेत. पुन्हा एकदा अंपायर इथे सांगतायत. आज 3 पंच तुम्ही पाहिले सुभाष पाटील, शशांक पाटील आणि निरंजन सावंत. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते या स्पर्धेचं. त्याच्यामध्ये प्रथमेश, आशिष भोईर, गणेश भगत, कुणाल इंदप, अक्षय कडू, सूरज जाधव, चिन्मय सावंत, विघ्नेश गायकवाड आणि विकास पवार चांगलं काम करतात. इंटरनेटची सुविधा इथे पुरवली गेलेली आहे. विठ्ठल कृपा इंटरनेट, निळजे, बाळकृष्ण पाटील आणि रामकृष्ण पाटील यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर वैष्णव डेकोरेटर्स आयरे, सच्चिदानंद पाटील, खूप चांगला सभामंडप त्यांनी उभारलाय. फटका हवेत आहे. मिस टायमिंग. बॉल हवेत असताना टर्न होईल मागे तोपर्यंत 1 रन मिळते. चांगली गोलंदाजी केतनची. पॅव्हलियन एंड कडून गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं त्यावेळेला 3 धावा खर्च केल्या. या ओव्हरमध्ये पहिली धाव आली आहे. मयूर आता स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. क्षेत्ररक्षक म्हणून एक वेगळी ओळख आहे कल्याण डोंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूची, परंतु आता फलंदाजी देखील करावी लागेल कारण 5 फलंदाज बाद झालेत.
जबाबदारीचं ओझं आहे खांद्यावर, पेलावं लागेल. लक्ष प्रस्थापित करणं गरजेचं आहे, टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. कमीत कमी 45च्या आसपास लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 11 रन आले होते. केतन पुन्हा एकदा तयार मयूरसाठी. स्वीप केलाय, मागे खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. 1 रन मिळेल, पाहूया पंच काय इशारा करतायत. मला वाटतं बॅटला ब्रश झाला हा बॉल, त्यामुळे 1 रन इथे मिळेल. या सिंगलच्या जोरावर धावसंख्येमध्ये भर पडते. रन झालेले आहेत आतापर्यंत 13. चांगली गोलंदाजी केतनची, टीमचा कॅप्टन आहे. पहिल्या मॅचमध्ये जरी शून्यावर तो बाद झाला असेल तरी या मॅचमध्ये संपूर्ण जबाबदारी त्याने खांद्यावर घेतली आहे. ॲज अ बॉलर म्हणून त्याची भूमिका, ॲज अ ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका या टीममध्ये काय आहे हे सिद्ध करत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत. यावेळेला बॅटची कडा घेतली, फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा पुढे पडलाय, प्रयत्न चांगला झालाय आणि ते 1 रन मिळते फलंदाजाला. राम मात्रे आक्रमक फटके मारण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. पहिल्या बॉल पासून पॉवर हिटिंग साठी जाणला जाणारा खेळाडू, परंतु सध्या टायमिंग नीटचं जुळताना दिसत नाही. 1च रन मिळते पहिल्या 3 बॉलवर 3 सिंगल. राम मात्रेकडून 2, 1 सिंगल मयूरकडून. टीमची धावसंख्या 3 ने या ओव्हरमध्ये आतापर्यंत पुढे गेले. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 14. पॉवर प्लेमध्ये 11 धावा, आत्ता धावा आहेत 14. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी. ऑन साइडला बाहेर 3 क्षेत्ररक्षक. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला याच्यासाठी. आणि मगाशी केतन त्याच्याशी चर्चा करत होता, एक्झॅक्ट तुला कुठे थांबायचंय. अगदी तशीच लाईन ठेवली, आउटसाइड ऑफ स्टंप शॉर्ट बॉल. 1च रन मिळते. क्षेत्ररक्षणाची धावाधाव तुम्ही पाहताय, कारण दोन्ही फलंदाज लेफ्ट हँडेड आणि राईट हँडेड बॅट्समन असल्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जात आहे केतनच्या माध्यमातून. अंपायरसाठी देखील तेवढंच कठीण काम. अखेर या 4 बॉलवर फक्त 4 सिंगल. रन आहेत 15 स्कोर बोर्डवर. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू असताना राम सध्या स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस होता, ताकद झोकली रामने. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न चांगला केला अतुलने, परंतु 2 धावा रोखू शकणार नाही. प्रयत्न चांगला होता, अतुलने पाहिलं शेवटच्या क्षणाला बॉल थोडासा पुढे आहे, सूर लगवला, परंतु तिथून बॉल हातातून निसटला. 2 धावा मिळतात रामला. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झाले 17. 5 बॉल आतापर्यंत टाकलेत या षटकामध्ये, 6 धावा खर्च केल्यात. केतनने शेवटचा चेंडू, राम फेस करेल. शेवटच्या बॉलवर बीट करून गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. 6 धावांचं षटक. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम रॅन्च 11 काटेची धावसंख्या आहे फक्त 17. अतुल.
अतुल पाटील सापर्डेचा हा खेळाडू बॉलिंगसाठी तयार होईल. 2 षटकाचा खेळ अजूनही शिल्लक. 5 ओव्हरची लढाई. पहिला बॉल खोलवर टप्प्यावर टाकला होता मिड विकेटला. अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय मयूरने. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय परंतु थांबवले रामने. अखेर एकच रन मिळते मयूरला. पहिल्या बॉलवर सिंगल डबलने काही होणार नाही. मी म्हणेन ज्या पद्धतीने सध्या आतापर्यंत गोलंदाजी केली आहे, फलंदाजी करणारा संघ थोडासा बॅकफुटला आहे. आक्रमण करणं गरजेचं आहे. तसा सामना रंगला आतापर्यंत. वरचढ आहे गोलंदाजी करणारा संघ. खास करून केतन आणि शिवम गोंधळीची चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या दरम्यान. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा भरपूर मोठा बदल. राईट हँडेड बॅट्समनसाठी ऑन साईडला क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. 3-2 ही रणनीती आणि यावेळेला उडवलाय बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. रामच्या बॅटमधून षटकार. टायमिंग आता हेच फटके आणि याचीच आवश्यकता आहे. आक्रमक भूमिका पार पाडावी लागेल रामला. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 24. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार. पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 17 धावा होत्या. आता धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. 24 धावा फलकावर आहेत. रियांश 11 काटे. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे जाईल. रामच्या बॅटमधून दुसरा धमाका. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन मोठे षटकार ठोकलेत रामने. चांगली फलंदाजी. एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेगच्या दरम्यान. 2 उत्तुंग षटकाराच्या मदतीने 30 धावा झाल्यात फलकावर. चौथं षटक सुरू असताना केतनने वैयक्तिक 2 षटकं टाकलीत. पॉवर प्ले मध्ये 1 षटक टाकलं पहिलं, त्यामध्ये 3 धावा आणि त्यानंतर तिसरं षटक टाकलं त्यावेळेला 6 धावा त्याने खर्च केल्या होत्या. 9 चेंडूचा खेळ पहिल्या डावातला शिल्लक. धावा आहेत स्कोर बोर्डवर 30. चॅलेंजिंग स्कोर निर्माण करणं गरजेचं आहे. कमीत कमी 50च्या दिशेने आता वाटचाल करावी लागेल कारण 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 9 चेंडूमध्ये 20 धावा जर केल्या तर एक चांगलं चॅलेंजिंग टार्गेट सेट करू शकतो संघ. रियांश 11 काटे आदित्य 11 काटेच्या विरुद्ध खेळत असताना. बोल तयार. राऊंड विकेट. पुन्हा एकदा तोच बॉल होता परंतु यावेळेला लाईन थोडीशी मागे खेचून टाकली होती. चांगली गोलंदाजी, चांगला डॉट बॉल. षटकाराचा दबाव असताना देखील कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते करून दाखवलं गोलंदाजीमध्ये. अतुलने 4 बॉल टाकले, 13 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. राम पुन्हा एकदा तयार. बोलत तयार. अतुल यावेळेला चांगला बॉल होता. बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. बॉल टर्न होईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आउटफील्ड फास्ट आहे. चौकार मिळेल. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 34 वर 34. शेवटचा चेंडू या षटकातला. रामने आतापर्यंत चांगला खेळ दाखवलाय. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने तो सध्या खेळताना दिसतो या मॅच मध्ये. क्रिकेटिंग फटके.
बॅटमधून आले त्यावेळेला समोर खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, 1 रन मिळेल. राम ठेवेल स्ट्राईक स्वतःकडे. हे चित्र आहे मैदानामध्ये. अशा पद्धतीने ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत तर रियांश इलेव्हन काटेची 35. स्वागत आहे. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर आतापर्यंत 35. टीम रियांश इलेव्हन काटे आदित्य इलेव्हन काटेच्या विरुद्ध खेळत असताना एका बाजूला संघ मालक आहेत राहुल चौधरी आणि दुसरे संघ मालक आहेत काशीनाथ दादा पाटील. शेवटचा षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आतिश मात्रे रामसाठी पहिला बॉल डेथ ओव्हरचा घेऊन पहिलाच बॉल उडवलाय रामने. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धावांसाठी षटकार मॅक्सिमम. घेत असताना रन झालेले आहेत 41. पहिल्या 3 ओव्हरमध्ये परिस्थिती थोडीशी विपरीत होती परंतु आता आक्रमण सुरू केलंय. त्याचं कारण आहे राम. फुल टॉस आणि रामने हा बॉल उडवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. केतनच्या डोक्यावरून 6 धावा. सलग 2 बॉलवर 2 षटकार रामने इथे आतापर्यंत ठोकलेले आहेत आणि त्याचमुळे मोस्ट व्हॅल्युएबल ॲसेट ऑफ द मॅच देखील तो ठरू शकतो. ज्या पद्धतीने सध्या चर्चा आहे या स्पर्धेची, दमदार बॅटिंग तो सध्या करतोय. तुफान आलंय मैदानामध्ये. पहिले आपण पाहिलं की शांतता होती, रन येत नव्हते. ती शांतता वादळापूर्वीची होती आणि आता एक वादळ आलंय. त्या वादळाचं नाव म्हणजेच राम. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 17 धावा होते, 5 फलंदाज बाद झाले होते. आता धावा आहेत स्कोर बोर्डवर 47. 50 या आकड्याची चर्चा आपण करत होतो आणि त्या दिशेने वाटचाल केली. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि यावेळेला मिस टायमिंग. बॉल हवेत आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉलर धावतोय आणि ते एक चांगला झेल टिपलाय. आतिशने फलंदाज बाद. दादा पाटील, अगदी प्रमोदजी रतन पाटील म्हणजेच राजू दादा यांच्या खांद्याला खांदा लावून समाजकार्यामध्ये झोकून दिलेलं व्यक्तिमत्व. क्रिकेटची तेवढीच चांगली आवड. माजी सरपंच काटई गाव. प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धा आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण परिसरामध्ये होत असतात. पुरस्कर्ते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा एक संघ आहे आदित्य इलेव्हन काटई, जो सध्या गोलंदाजी करताना दिसतोय.
विकेट आत्ताच नुकतीच मिळालेली आहे. फलंदाज बाद झालाय. 12 धावा या षटकामध्ये आतिश मात्रेकडून 2 महत्वाचे षटकार ठोकले होते फलंदाज रामने. मयूर शफल झालाय. यावेळेला हुक केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 6 धावा मिळतील मयूरला. चांगलं टायमिंग. 50 अप. अर्धशतक पूर्ण. रन झालेले आहेत 53. धावा आता स्कोर बोर्डवर आहेत. पुन्हा एकदा शफल झालाय आणि इथे मात्र बॅटची कडा घेऊन बॉल मागे गेलाय काय पाहावं लागेल. तत्पूर्वी 1 रन मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये. लेग बाईटचा इशारा इथे पंचांनी घोषित केलाय. अवांतरच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळेल. तर एक्स्ट्रा रन लेग बाईटच्या स्वरूपामध्ये अवांतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्येला आकार येईल. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 54. 54 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातला शेवटचा. लास्ट बॉल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर गायकवाड. पाहूया फिनिश कशा पद्धतीने करेल. हे शेवटचं षटक. शेवटचा बॉल. रन आहेत 54. 54. शेवटच्या बॉलवर समोर खेळलेला फटका होता ओव्हर द बॉलर हेड. खूप चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ मध्ये. दुसऱ्या रनचा प्रयत्न. फलंदाज इथे मयूर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल. अशा पद्धतीने पहिला डाव इथे संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 55 धावा स्कोर बोर्डवर आहेत. रियांश 11 काटईची 56 धावांचं लक्ष असेल आदित्य 11 काटई या टीमच्या समोर. 56 टू विन. जाऊया टॉस साठी. नमन सुहाना 11 डायगर विरुद्ध वीर 11 हेतुटणे या दोन टीमच्या दरम्यान होईल टॉस. यानंतरचा सामना 5 षटकांचा असेल. नमन सुहाना 11 डायगर आणि वीर 11 हेतुटणे दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी यायचंय. मोतीरामजी दळवी यांना मी विनंती करेन या सामन्याचा टॉस आपण करावा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टननी या टॉससाठी. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की 4 ओव्हर नंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. 5 षटकांची लढत होईल. दोन्ही संघ पहिला सामना पराभूत झालेले आहेत. त्यामुळे ही लढत खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. आव्हान कायम ठेवायचं असेल या स्पर्धेमध्ये तर 4-4च्या ग्रुपमध्ये 12 संघ. प्रतिष्ठेची लढाई, प्रतिष्ठेची स्पर्धा. ग्रामीण प्रीमियर लीग शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने आयोजित केली गेलेली दुसऱ्या हंगामाची ही स्पर्धा. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉससाठी. पिंट्या जोशी आणि प्रथमेश पाटील हे कॅप्टन आहेत. आणि मोतीराम दळवी यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. 5 षटकांची लढत असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी लक्षात घ्या. प्रथमेशने टेल कॉल केलाय अँड टेल इट इज. टॉस तुम्ही जिंकलाय प्रथमेश. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल सर्वप्रथम? फिल्डिंग करण्याचा निर्णय आमचा. या अगोदरच्या सामन्यामध्ये तुमचा संघ पराभूत झालाय. या सामन्यामध्ये एक वेगळी रणनीती किंवा कुठला बदल तुमच्या टीममध्ये तुम्ही केलाय का? बदल एखादा बॅट्समॅन वाढून खेळू किंवा कारण आता आमची चेसिंग आहे तर एक बॅट्समॅन वाढून खेळू आम्ही. थोड्याशा चुका झाल्या. फिल्डिंग वगैरे मिस झाली आमची. आता प्रयत्न करू चांगला खेळ दाखवायचा.
चला त्याच्यासाठी शुभेच्छा असतील. पिंट्या जोशी आमच्याबरोबर आहेत. पहिल्या मॅचमध्ये गोल्डन डकचा शिकार तुम्ही ठरलेले आहेत आणि आतापर्यंत 4 असे कॅप्टन होते जे शून्यावर बाद झालेले आहेत. तर या मॅचमध्ये वेगळी रणनीती तुमची असेल का? काही बदल तुमच्या टीममध्ये तुम्ही केलाय का या सामन्यासाठी? हा प्रथम सामन्यात जरा आम्ही रितेशला घेतला नव्हता, कारण विकेट थोडी ओली होती आणि आम्ही स्पिनचा वापर केला नाही, त्याच्यामुळे आम्हाला थोडी जरा बॅकफुटला गेलो आम्ही. आणि या सामन्यात आता मला स्वतःला जबाबदारीने खेळ करायला लागेल, कारण पहिल्या सामन्यात गोल्डन डकचा शिकार झालं होतं. चला या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. टॉस नुकताच झाला, टॉस जिंकलेला आहे प्रथमेश याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जाऊया लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण 5 षटकांची लढत आहे आणि 56 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आदित्य 11 काटे या संघाला. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद कुणाल सर. उपस्थित तमाम लाडके रसिकांचं आणि त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून GTC या वाहिनीवरती जे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहताय शांतिरत्न फ्रेंड्स ग्रुप आयोजित ग्रामीण प्रीमियर लीग 2021. अत्यंत दिमागदार आयोजन, नव्या कल्पना, नव्या संकल्पना, नवं रूप, नवं स्वरूप यंदा आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळते. दुसऱ्या पर्वामध्ये स्पर्धा प्रवेश करते आणि मैदानावरती आज सामना सुरू आहे. तिसरा सामना रियांश 11 काटे वर्सेस आदित्य 11 काटेमध्ये. तर काटे वर्सेस काटे, एका बाजूला राहुल चौधरी यांचा संघ, दुसऱ्या बाजूला काशीनाथदादा पाटील यांचा संघ तुम्ही पाहतायत. दोन्ही संघाने एक एक सामने जिंकलेले आहेत आणि दोघांनाही नक्कीच आणखीन एखादा सामना जिंकून पॉईंट टेबलवरती पुढे जाण्याचा नक्कीच हा संघ प्रयत्न करेल. तर करायचे आहेत विजयासाठी 56 धावा. स्ट्राईकला आहेत सूरज, प्रशांत मात्रे नॉन स्ट्राईकला आहेत सूरज. मयूर मात्रेचा पहिला चेंडू प्रशांतने भिरकावलाय वाईडिश लॉंगांच्या दिशेने. चेंडू यावेळेस मात्र आत ढकललेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत ग्रामीणचा चीता मयूर ठाकूर, अत्यंत चतुर. काय अफलातून फिल्डिंग आहे आज. आपण ऋषी भोईरने डायरेक्ट हिट जो केला होता चेंडू तो देखील अफलातून होता. मात्र त्यानंतरचं हे देखील क्षेत्ररक्षण अप्रतिम. मयूर यासाठीच ओळखला जातो. पुन्हा एकदा मयूर मात्रे, हा चेंडू स्लॉक स्वीप करतायत. ओढ शॉट, जबरदस्त टायमिंग, चेंडू सीमा पार, षटकार. संघासाठी अशाच प्रकारची बॅटिंग त्याने नेहमीच दाखवलेली आहे आणि तोच प्रशांत म्हात्रे यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक करतायत. यावेळेस टायमिंग नाही जुळलं आणि अशा प्रकारे पहिला धक्का लागतो मैदानावरती. आपण पाहतायत आदित्य 11 काटे संघाला प्रशांत म्हात्रे बॅक टू द डगआउट. दास मैदानावरती येत आहेत. प्रशांत म्हात्रे यांची जागा भरून काढण्यासाठी करण बेडेकर, मॅन फ्रॉम आगासन. तर स्ट्राईकला सूरज फौजदार. हो यावेळेस कव्हरच्या दिशेने ओढक्या सूरज बाद होतोय. सलग 2 चेंडू मध्ये 2 धक्के.
काय जबरदस्त गोलंदाजी. खरं तर षटकारानंतर काय कमबॅक. स्क्वेअर लेगला झेल देण्यास भाग पडलं प्रशांत म्हात्रे यांना आणि त्यानंतर सूरज फौजदार. ज्या दोन फलंदाजांनी खरं तर मागच्या सामन्यामध्ये खूप जबरदस्त कामगिरी केली होती. 23 धावा प्रशांत म्हात्रे यांनी केल्या होत्या, 43 केल्या होत्या सूरज फौजदारने. दोघांनी मिळून 67 धावा केल्या होत्या, जेव्हा 98 ही धावसंख्या आदित्य इलेव्हन काटोयेची होती. मात्र हे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला आणि आता मैदानावरती येत आहेत संघ नायक केतन म्हात्रे, करण बेडेकर यावेळेस नॉन स्ट्राईकला आहेत. केतन मागच्या सामन्यामध्ये 0वर बाद झाले होते. बघूया मागच्या सामन्यातलं अपयश धुवून काढण्याचा प्रयत्न जरूर करतील. हो, सुरेख चेंडू होता, बॅक फुटो जाऊन हलक्या हाताने टॅप करतायत शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतायत. धावसंख्या धावफलकावरती 9. आमच्यासोबत हेमंत पावशे स्कोरच्या भूमिकेत आहेत आणि राजेश दादा देखील या ठिकाणी आलेले आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषकमध्ये राजेश पाटील यांचं फार मोठं योगदान असतं आणि ते देखील आम्हाला जॉईन होत आहे. त्यांचंही स्वागत आहे. आणि वळूया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. स्ट्राईकला फलंदाज करण मयूर म्हात्रे. हा चेंडू ऑन साईडला खेळत आहेत. पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे पण तिथे आहे ग्रामीणचा चिता. आणि जेव्हा जेव्हा मयूरकडे चेंडू जाईल तेव्हा तेव्हा फलंदाजांना विचार करावा लागेल. आणि अशा प्रकारे एकच धाव आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 10 धावा. पहिले षटक संपन्न होतंय. मयूर म्हात्रे एक यंगस्टर, एक उगवता सितारा, ज्याने मात्र पहिल्या 2 चेंडूत 8 धावा दिल्या होत्या, पण नंतरच्या 4 चेंडूत त्याने फक्त 2 धावा दिल्या. 2 फलंदाजांना बाद केलं, जे 2 फलंदाज खूप चांगल्या फॉर्ममध्ये होते. पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी दोघांचीही राहिली, पण दोघांनाही इथे बाद केल्यानंतर आता मात्र एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 56 धावा करायच्या आहेत. पहिल्या षटकात 10 आलेले आहेत, म्हणजे उर्वरित 24 चेंडूमध्ये आता इथून आपण पाहिलं तर 46 धावा करायच्या आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि गोलंदाजी मार्कवर, बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहे अतुल भोईर, मॅन फ्रॉम वाडेगर. पहिल्या सामन्यामध्ये अतुलची कामगिरी चांगली राहिली होती. या दोन्ही संघांनी पहिल्या सामन्यामध्ये विजय प्राप्त केला होता. पहिल्या सामन्यात जितू शेलारने जबरदस्त खेळी साकारली, त्यानंतर सूरज फौजदारची खेळी आपण पाहिली, प्रशांतची पाहिली, प्रवीण जोशीने देखील 37 धावा केल्या होत्या, पण त्या 37 धावा संघाला उपयोगी ठरू शकल्या नाही. हा चेंडू ऑफ स्टंपवरती होता, स्टंपच्या मागे रवी वायले संघनायक चूक करतायत. बायच्या रूपाने धाव येथे, पंचांचा इशारा येतो बायचा. आणि अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती 11. स्ट्राईकला येत आहेत केतन म्हात्रे, ठाणे जिल्ह्यातील अत्यंत नामवंत असा खेळाडू. फार कमी वयामध्ये यशाची उंचच्या उंच शिखर ज्याने सर केली. जवळजवळ 17 बाईक त्याच्या नावावरती आहेत आणि त्याचबरोबर 3 4 व्हीलर. हा चेंडू ऑन साइडला उडवलाय, जेल होईल का तिथे जज केलाय. हवेमध्ये नक्कीच जबरदस्त स्टेज केलं होतं, पण काय अफलातून झेल टिपलाय. वर्ल्ड क्लास फिल्डिंग. IPL मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण अशा प्रकारचे झेल पाहत असतो आणि तशाच प्रकारचं चित्र मैदानावरती हा ग्रामीणचा चिता दाखवतोय. जिथे जातोय तिथे आपल्या फिल्डिंगने छाप सोडतोय. आणि बघूया तिथे थर्ड अंपायरकडे निर्णय सुपूर्द केलेला आहे, कारण आधी झेल त्यांनी अटेम्प्ट केला तेव्हा नक्कीच त्यांच्या हातातून चेंडू निसटला. त्यानंतर ते बाहेर गेले, पण बाहेर येताना त्यांनी झेल व्यवस्थित पकडलाय का, किंवा त्यांचा चेंडू पकडत असताना त्यांचा पाय बाहेर होता, सीमारेषेच्या आत होता, हे नक्कीच पाहावं लागेल. तर बघूया काय घडतंय इथे. सेलिब्रेशन तर जोरदार झालेलं आहे. मयूरने ज्या प्रकारे सेलिब्रेशन केलेलं आहे, नक्कीच त्याला विश्वास आहे. आणि नक्कीच इथे फलंदाज बाद आहे. आणि या ठिकाणी नक्कीच आपण पाहू शकाल राजेश दादा आम्हाला दाखवत आहेत की कशा प्रकारे त्यांनी चेंडू आत असताना
हवेत उडवला, त्यानंतर ते बाहेर गेले आणि पुन्हा ते आत आले आणि हा झेल स्वीकारला. टाळ्यांचा गजर व्हायला हवा मयूरसाठी. ग्रेट कॅच, अफलातून कॅच पकडलेला आहे. आणि इथे अशा प्रकारचे झेल जेव्हा एखादा खेळाडू पकडतो तेव्हा खरोखर प्रतिस्पर्धी संघावर पूर्णपणे दडपण टाकण्यामध्ये यश प्राप्त होत असतं. आणि आणखीन एक गडी बाद झाला. एकूण फलंदाज बाद झालेले 3. धावसंख्या धावफलकावरती 11 स्थिरावलेली आहे. अतुल भोईर पुन्हा एकदा नवीन फलंदाज येत आहेत. सिद्धू भोईर मॅन फ्रॉम नागाव, आई गावदेवी 12-13 नागाव संघाचा एक अष्टपैलू खेळाडू ज्याची निवड झालेली आदित्य 11 काटी या संघामध्ये या जीपीएल मध्ये. हा चेंडू ऑन साइडला वाईड लॉंगॉनच्या दिशेने खेळतायत. झेलची शक्यता, फलंदाज होतोय बाद. 4था गडी बाद होतोय मैदानावरती करण बेडेकरच्या रूपात. पागड्याचा पाडा संघाचं नाव ज्याने मोठं केलं, अफाट कर्तृत्वाचा हा खेळाडू. आणि 4 गडी बाद झाल्यानंतर अनंत पाटील यांना मैदानावरती यावं लागलं फायनली. कारण जो टॉप ऑर्डर मागच्या सामन्यामध्ये ज्या टॉप ऑर्डरने मधल्या फळीने 98 धावा धावफलकावरती लावल्या होत्या, सगळीकडे चर्चा झाली की आदित्य 11 काटई संघ एक तुल्यबळ संघ, एक ताकदवर संघ आहे, ज्यांची बॅटिंग स्ट्रॉंग आहे आणि बॉलिंगही स्ट्रॉंग आहे. पण हा अग्रक्रम मात्र या सामन्यामध्ये कोसळताना दिसतोय. तब्बल 4 फलंदाज, 4 शिलेदार परतले डगआउटमध्ये आणि मैदानावरती सिद्धू भोईर आणि आनंदा पाटील मॅन फ्रॉम काटई भरपूर वर्ष काटई संघासाठी दिलेले आहेत. मात्र बघूया त्यांचा अनुभव या मैदानावरती आपल्याला कशा प्रकारे पाहायला मिळतोय. अतुल भोईर जबरदस्त कामगिरी करतायत. क्षेत्ररक्षकांची लाभलेली साथ ही कौतुकास्पद आहे. हॅट्रिक च्या उंबरट्यावरती बघूया हॅट्रिक पूर्ण होते का. हा चेंडू उकडण्याचा प्रयत्न, हो काय जबरदस्त प्रयत्न तिथे झालाय. शॉट थर्ड मॅनला जीतू होते, लेग बायचा इशारा आहे. प्रयत्न चांगला होता पण एक धाव इथे मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. 56 करायचे आहेत म्हणजे अजूनही आपण पाहतो 44 धावांची गरज आहे. हे षटक अत्यंत चांगलं राहिले. पहिल्या षटकात 10 धावा आल्या, आता 2 गडी बाद झाले होते. या षटकामध्ये देखील 2 गडी बाद झालेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. फिरकीचं माहेरघर वाडेघर असं म्हटलं जातं आणि त्याच वाडेघर गावातून आलेला हा खेळाडू सिद्धू भोईर, विजय पाटील, सिद्धू पाटील, विजय पाटील यांच्या तालमीत घडलेले हे सगळे खेळाडू नेहमी इम्प्रेस करत असतात. सर्वेश असतील आणि अतुल देखील चांगली कामगिरी करतायत. हा चेंडूवर बॉलर खेळतायत, लॉंग ऑनला आहे तिथे मयूरची मात्र आपण पाहिलं तर वारंवार बदली केली जाते. कारण तशा प्रकारे फलंदाजाची रणनीती स्ट्रॉंग झोन पाहून क्षेत्ररक्षणात परिवर्तन केला जातो आणि मयूरला कुठेही ठेवा, सीमारेषेजवळ ठेवा, इनफिल्डमध्ये ठेवा, यष्टी रक्षक म्हणून ठेवा, तो 100% कमिटमेंट नेहमी देत असतो. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 13 धावा. खूप जबरदस्त बॉलिंग मैदानावरती रेयांश 11 काटई संघ दाखवत असताना काटई वर्सेस काटई असा सामना तुम्ही पाहताय. रेयांश 11 राहुल चौधरी यांचा संघ आहे, तर आदित्य 11 सन्माननीय काशीनाथदादा पाटील यांचा हा संघ. स्ट्राईकला सिद्धू भोईर. बघूया अतुल अंतिम चेंडूवरती कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. फक्त 3 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. हा चेंडू पायात होता, उडवलाय, हेलिकॉप्टर लँड होईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. अंतिम चेंडूवरती आलाय षटकार
आणि एकूण या षटकात आल्या धावा आता मात्र 9. थँक्यू. फिल्डिंग लगेच लावा, जास्त वेळ घेऊ नका. नक्कीच 9 तरुणांच्या गळ्यातलं ताईत ग्रामीण क्रिकेट समितीचे अध्यक्ष सन्माननीय विनोददादा पाटील यांचं गुणगान गाणारं सांगणारं हे गीत आपण ऐकलं, सादर केलेलं हंस डीजेच्या माध्यमातून चंद्रकांतजी फुटाणे यांनी. दुपारच्या भोजनानंतर पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत तुम्ही पाहताय. त्यांची खूप टीम आहे आणि सातत्याने दर्जेदार संगीतासाठी जाणले जातात. भरपूर मोठा संग्रह आहे त्यांच्याकडे. जुनी गाणी खूप चांगल्या पद्धतीने सादर करत असतात. सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला भक्तिगीतं देखील ऐकायला मिळत आहेत. गणपती बाप्पांची गाणी आज सकाळी तुम्ही ऐकली. हे वैशिष्ट्य डीजे हंसचं. तर एकूण डावा झाल्या धावफलकावरती 19. म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर विजयासाठी जर 56 करायचे आहे तर अजूनही आपण पाहिलं तर 37 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 18 आणि आस्किंग रेट आहे 12.33. असा शफून खेळण्याचा प्रयत्न अनंत पाटील यांचा प्रयत्न फसतोय. बायच्या रूपाने एक धाव येते आणि एका धावेने समीकरण बदलते. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 17 आणि 36 धावांची आता गरज आहे विजयासाठी. मैदानावरती आपण पाहता अनंत पाटील आणि त्याचबरोबर सिद्धू भोईर खेळत आहेत. सिद्धू भोईरच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे, पण सिद्धू भोईरला इथे एखादी मोठी इनिंग खेळावी लागेल कारण टॉप ऑर्डर पूर्णपणे कोसळल्यानंतर थोडासा दबाव आलेला आहे. टॉप ऑर्डरमध्ये आपण पाहिलं तर कुठलाही फलंदाज खेळपट्टी स्थिरावला नाही. प्रशांत मात्रेने 8 धावांचं योगदान दिलं. सूरज फौजदार त्याच्याकडनं पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा होती संघाला, पण तो शॉर्ट कव्हरला झेल देऊन डगआउटच्या दिशेने परतला. त्यानंतर करण बेडेकर, केतन मात्रेही खेळपट्टीवरती स्थिरावू शकले नाही आणि दर्जेदार गोलंदाजीला खरं तर उत्कृष्ट दर्जाची क्षेत्ररक्षकांची साथ लाभली. यावेळेस मात्र स्लॉ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. बॅटची लागली होती कडा, झेल झालाय ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण. देवीदास दातीलकर मॅन फ्रॉम फडकेपाडा त्या ठिकाणी चूक करतायत, पण ही चूक किती महागात पडेल हे येणारे वेळ सांगेल. मात्र आनंद पाटील स्ट्राईक आल्यात. समीकरण बघा आपण या ठिकाणी पाहिलं तर 35 धावा करायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहे 16. लक्का असा सूर्यप्रकाश पडलेला आहे आणि नक्कीच कुणाल सरांनी सांगितलं की सलग 4 दिवस इथे जर अशाच प्रकारे सूर्यदेवता मेहरबान राहिली तर ही स्पर्धा निर्विघ्नपणे इथे यशस्वीरित्या आपल्याला पार पाडता येईल. कारण निसर्गाचा आता कुठल्याही प्रकारे नियम राहिला नाही. निसर्ग कधीही रंग बदलतो. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाही. रिव्हर्स खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहेत, पण खरं तर सराव त्यांचा फारसा नसतो. कामाअभावी वेळेअभावी त्यांना नक्कीच मैदानावरती जास्त येता येत नाही, पण जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा नक्कीच 100% देण्याचा ते प्रयत्न करत असतात. ही गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स खूप चांगल्या पद्धतीने करतात. आज भरपूर जण रिव्हर्स खेळताना आपण पाहत असतो, पण आनंद पाटील त्या काळामध्ये रिव्हर्स खेळायचे जेव्हा खरं तर फार कमी फलंदाज रिव्हर्स खेळायचे. यावेळेस चेंडूने बॅटची कडा घेतली. चेंडू गेल्या यावेळेस बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने देवीदास त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव येते आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 22. म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 34 धावांची गरज आहे. हे षटक खूप चांगले आतापर्यंत. 4 चेंडूमध्ये दिलीप पाटील प्रचंड अनुभव आहे. वागेश्वर रिची 11 वागेश्वर देसाई संघासाठी गेली कित्येक वर्ष खेळत आहेत. फिरकीचे जादूगर म्हणून त्यांची ओळख आहे आणि डाव्या हाताचे गोलंदाज चेंडूला हातभर वळवतात. नेहमी चेंडू बाहेर काढण्यासाठी जाणले जातात. स्पेशली उजव्या हाताच्या फलंदाजाला नेहमीच नाचवत असतात. पण बघूया आता समोर डावखुरे फलंदाज आहेत सिद्धू, आणि सिद्धूसाठी हा चेंडू आत येईल.
हा चेंडू हवेत आहे, झेल कोण घेणार? क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेले आहेत. तिथे सागर गायकवाड यांच्याकडनं चूक झाली, हा झेल होऊ शकला असता. आणि 2 जीवनदान इथे मिळालेले. सिद्धू मात्र डगआउट मधून निघतानाच नशिबाशी हात मिळून आला होता की काय, पण या सिद्धू भोईरला इथे जीवनदान देणं मागात पडू शकेल का? कारण आपण पाहिलं तर 2 झेल ड्रॉप झालेले त्याचे. दोन्ही झेल सोपे होते, फारसे कठीण नव्हते. बघूया सिद्धू. ओ यावेळेस मात्र भिरकावलाय, खूप उंच. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर छू मंतर. लगेच लावा, जास्त वेळ घेऊ नका. भरपूर मोठी टीम मीटिंग होते. पंचांनी या गोष्टीची काळजी घ्या. ही टीम मीटिंग जास्त मोठी नसावी. बघा आपल्याला वेळ अभावी 1 षटक कमी करावं लागलं. खरं तर आपल्याला सर्व सामने 6 षटकांचे खेळवायचे होते, पण आज भरपूर सकाळी ढगाळ वातावरण होतं, ड्यू होता भरपूर, त्यामुळे थोडा उशिराने आपण पहिला सामना सुरू केला आणि त्यामुळे थोडासा वेळ जास्त खर्च झाला. आपण बघूया एकूण धावफलकावरती आहेत. एकूण 30 करायचे आहेत. अजूनही आपण पाहिलं तर 26. खरं तर 2 जीवनदान मिळाले आणि जीवनदानाचा फायदा घेत असताना षटकार सिद्धूच्या बॅटमध्ये एखाद्या फलंदाजाला तुम्ही वारंवार जर जीवनदान द्याल तर नक्की त्याचे परिणाम तुम्हाला मैदानावरती भोगावे लागतील. आणि आपण जर पाहिलं तर जीवनदानानंतर सिद्धूने मात्र हा षटकार लगावला. त्याने ऑलरेडी 1 षटकार लगावला होता जेव्हा त्याने इनिंगला स्टार्ट केला होता तेव्हा. आता मात्र तो 15 धावसंख्येवरती खेळतोय आणि इथून त्याने समीकरण सोपं केलेलं आहे. 12 चेंडूमध्ये अजूनही 26 करायचे आहेत. आस्किंग रेट आहे 13.00. प्रति षटकामागे आस्किंग रेट राखावं लागेल. आणि आता मात्र कमबॅक करत असताना आदित्य 11 काटे हा संघ. अनंत पाटील 2 धावांवर खेळत आहेत. एक सपोर्टची भूमिका आहे, प्रचंड अनुभव आहे, नक्कीच ठाऊक आहे सिच्युएशन कशा प्रकारे हँडल करायची याचा प्रचंड अनुभव आहे. 4 गडी एकूण गमावलेले आहेत. आणि काटेई वर्सेस काटेई हा सामना सुरू आहे. राहुल चौधरी वर्सेस काशीनाथ दादा पाटील. पण आता समोर बघा काय घडतंय. बॉलिंग मार्कवरती आहे रोहित पाटील, समोर आहे अनंत पाटील, दोघेही एकाच संघातले. आणि काय सुरस पाहायला मिळेल. पहिला चेंडू फुल टॉस आहे, कव्हरच्या दिशेने खेळतायत. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आनंद पाटील यांचा जो फिटनेस अगदी कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनची जी चपळाई चतुर आहे आजही पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट नेहमीच त्यांचा अफलातून राहिलेलं आहे. फिल्डिंगही दर्जेदार नेहमी दाखवत असतात. आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 32. हा चेंडू यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा वाईटचा इशारा येतोय आणि वाईटच्या आधाराने 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 33-23 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. 11 चेंडू 23. हो लॉफ्ट केलाय, गॅप आहे, चेंडू जाईल का? हो, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. ग्रामीणचा चिताई काही करू शकला नाही. आणि हा चौकार, पहिला चौकार आनंद पाटील यांच्या बॅटमधून. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. रेयांश 11 काटे संघ, ही लास्ट वॉर्निंग आहे तुमच्यासाठी, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल.
जास्त वेळ घेऊ नका. इक्वेशन बघा, धावसंख्या धावप्रगती 37, 19 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. 10 चेंडू शिल्लक आहे. हा वाईड चेंडू होता. आपण मागचा चेंडू पाहिला तर ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, शफलून घेण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा येतोय, आणखीन एक वाईड चेंडू येतोय. आणि आता आपण पाहतायत इक्वेशन जर आपण पाहिलं तर 38 धावा झाल्या आहेत, म्हणजे अजूनही 18 धावा करायच्या आहेत. आणि चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 18 धावा. ओ फ्रंट फुटवर आले कव्हरच्या दिशेने. वॉट शॉट, जबरदस्त ड्राईव्ह अनंत पाटील यांच्या बॅटमधून येतोय. हा दुसरा चौकार. आणि आनंद पाटीलसाठी नक्कीच असं म्हटलं जातं की टायगर अभि जिंदा आहे. काय फ्रंट फुटवर आले, पदल आली ते दाखवलं त्यांनी. पाहिलं जागेवरनं चेंडू व्यवस्थित बॅटवर येत नाही आणि फ्रंट फुटवर जाऊन चेंडूच्या रेषेवरती जाऊन चेंडूला मात्र इथे कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलं गॅपमध्ये. आणि 9 चेंडूमध्ये आता 14 धावा करायच्या आहेत विजयासाठी. रोहित हो व्यवसा व्यवस्थित आला नाही चेंडू, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे एक धाव पूर्ण होते. एका धावेने इक्वेशन बदलते आणि 13 धावा आता 8 चेंडूमध्ये करायचे आहेत. दरम्यान प्रफुल्ल पाटील यांचं शुभागमन होते. माजी क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख आणि त्याचबरोबर त्यांना आपण नेहमीच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषकच्या दरम्यान पंचांच्या भूमिकेतही पाहिलेलं आहे. असे प्रफुल्ल पाटील उर्फ पप्पू यांचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर 13 धावा करायच्या आहेत. अनंत पाटीलने खूप चांगली बॅटिंग दाखवलेली आहे. अजूनही 13 धावा करायच्या आहेत. सामना अजूनही बॅलन्स मी म्हणेन काहीही घडू शकतं. स्ट्राईकला सिद्धू भोईर हो यावेळेस ऑन साईडला आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न. हा डॉट चेंडू येतोय. समीकरण बघा 7 चेंडूमध्ये करायचे आहेत. आता 13 धावा. हा सामना रोमांचक स्थितीमध्ये येतोय. या सामन्यामधली रंगत गंमत सारं काही वाढलेलं आहे आणि सस्पेन्स अजूनही कायम आहे. कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रवी वायले सातत्याने जितू शेलार यांच्याशी चर्चा करतायत. रवी वायले यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे, ते प्रयत्न करतील. हा चेंडू जर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी रोहितने हाताळला तर अंतिम षटकामध्ये जबरदस्त फाईट. हा चेंडू इथे काय घडलंय मी आधीच म्हटलं होतं, अनुभव काय असतं. रवी वायले यावेळेस मात्र तिथे आपण पाहिलं तर शॉर्ट गलीमध्ये तिथे उपस्थित राहिले आणि अशा प्रकारे बॅटची कडा घेतली. सिद्धू भोईरला परतावा लागेल आणि मैदानावरती लागतोय हा धक्का क्रमांक आपण पाहतायत 5वा. रोहित पाटील यांचा फलंदाज बाद झालाय. गडी आपण जर पाहिलं तर रेयान शिलेवनचे 7 गडी बाद झाले होते. फिल्डिंग लगेच लावा. सगळ्यांनी वारंवार एकत्र येऊ नका रवी वायले प्लीज, कारण आपल्याला वॉर्निंग दिलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल. तर 7 गडी बाद झाले होते रेयान शिलेवन काटेचे आणि 5 गडी बाद झाले आहेत आदित्य लेवन काटेचे. त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर नक्कीच हा ॲडव्हान्टेज त्यांना जरूर मिळेल आणि टॉसही आदित्य लेवनने जिंकलेला आहे. तर 13 धावा करायच्या 6 चेंडूमध्ये आणि अंतिम षटकाची जबाबदारी बघूया कोणाच्या खांद्यावरती. आणि पुन्हा एकदा अनुभवी हातामध्ये चेंडू सुपूर्द केलेला आहे आणि या अनुभवी हातामध्ये संघाचं भवितव्यही
नक्कीच सोपवलेलं आहे. ज्या अनुभवी गोलंदाजाने पहिले षटक जेव्हा हाताळलं होतं तेव्हा धावा दिल्या होत्या 11, पण आता या अनुभवी गोलंदाजाला दिलीप पाटीलला इथे वाचवायच्या आहेत एकूण 13 धावा. स्ट्राईकला आनंदा, नवीन फलंदाज मैदानावरती राकेश पाटील, मॅन फ्रॉम नागाव. ओ पडल्यानंतर चेंडू काय वळतोय, जबरदस्त चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. लेग स्टंपवरती पडल्यानंतर हा चेंडू हातभर वळतोय यष्ट्यांच्या मागे. यष्टी रक्षक आपण पाहतोय रवी वायले या ठिकाणी काय जबरदस्त किपिंग पाहायला मिळते. तर 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, काय घडतंय मैदानावरती, फलंदाज होतोय बाद आणि इथे रवी वायले व संघाचं सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. आणि आता इक्वेशन 4 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी 13 धावा. 6वा गडी बाद होतोय मैदानावरती आदित्य लेवन काटे या संघाचा. चार चेंडू आणि करायच्यात विजयासाठी 13 धावा. 6 गडी बाद झालेले आहेत. 7 गडी रियांश इलेव्हनचे बाद झालेत आणि आदित्य इलेव्हनचे 6 गडी बाद झालेले आहेत. आणि आता 4 चेंडूमध्ये करायचे आहेत विजयासाठी 13 धावा. मैदानावरती फलंदाज येतोय केतन पाटील, मॅन फ्रॉम निळजे. तर बघूया 13 धावा होणार का इथे आदित्य इलेव्हनला की रियांश इलेव्हन या 13 धावांचं संरक्षण करेल. होम ग्राउंडवर आहे नक्कीच. इथे हा चेंडू देखील वळतोय आणि अशा प्रकारे 7वा गडी बाद झालेला आहे. विकेट समान झालेले आहेत आणि बघूया तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द केलेला आहे. बाद कोण आहेत, क्रॉसिंग झालंय की नाही झालंय हे पाहिलं जाईल. आणि त्यानंतर केतन बाद आहेत की राकेश हा निर्णय तुमच्यापर्यंत येईल. फिल्डिंग लावून घ्या आपण, निर्णय जो येईल तो येईल. फिल्डिंग आपण प्लीज लावून घ्या, सगळ्यांनी एकत्र येऊ नका. आणि फलंदाज बघूया कोण बाद आहेत, केतन की राकेश. स्ट्राईक राकेशला हवी आहे आणि ती त्याने मिळवलेली आहे. कारण राकेश या साईडला असतील, बरोबर राकेशला स्ट्राईक नाही मिळणार कारण केतन बाद झाल्यात. आणि आता या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर मजबूत स्थितीमध्ये दिसतोय आपल्याला रियांश इलेव्हन काटे. हा सामना होता कुठे आणि आला कुठे आपण पाहिलं तर अंतिम षटक 13 धावा होते, आपण 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 2 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आता 3 चेंडू 13 करायचे आहेत. कोण कोणाचे वाजवणार 3-13 या मैदानावरती हा प्रश्न अजूनही कायम आहे. एकूण गडी बाद झाले 7, दोघांचे 7-7 गडी बाद झालेले आहेत. पण नाणेफेकीचा कौल हा आदित्य इलेव्हन संघाच्या बाजूने असल्या कारणाने विकेट न गमावता जर त्यांनी 12 धावा केल्या तरी ते विजयी होऊ शकतील. पण या 12 धावा करण्यासाठी 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारावे लागतील किंवा 2 षटकारही मारावे लागतील किंवा 1 षटकार 1 चौकार व 1 दुहेरी धाव अशा प्रकारेही ते सामना जिंकू शकतील. मैदानावरती फलंदाज येतोय अतुल पाटील. अनुभव दिलीप पाटील यांचा नक्कीच संघासाठी खूप फायद्याचा ठरताना दिसतोय. ज्या दिलीप पाटील यांनी 11 धावा पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या, संघ नायकाने फार मोठी जबाबदारी सोपवली. कारण संघ नायकाला ठाऊक होतं टॉप ऑर्डर पूर्णपणे कोसळलेला आहे. टॉप ऑर्डरचे सगळे फलंदाज डगआउटमध्ये आणि मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवरती दबाव टाकण्याची ही खूप चांगली संधी आहे आणि दिलीप पाटीलचा वापर त्यांनी अंतिम षटकामध्ये केलेला आहे. हा चेंडू देखील अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे 8वा गडी बाद होतोय आदित्य इलेव्हन काटी या संघाचा. आता 2 चेंडूमध्ये 13 कंपल्सरी कराव्या लागतील.
जरी करावे लागतील कारण 8 गडी बाद झाल्यात. ज्या आदित्य इलेव्हन काटे संघाने या मैदानावरती 98 धावा केल्या होत्या त्या संघाला 56 धावांचा पाठलाग करताना किती मोठा संघर्ष करावा लागतोय. आणि आता 2 चेंडूमध्ये 13 करायचे आहेत. 2 षटकार मारूनही हा सामना जिंकता येणार नाही कारण 1 गडी हा जास्त बाद झाला आहे आदित्य इलेव्हन काटेचा. दिलीप पाटील ओ काय अचूकता दाखवलेली आहे आणि एकच टप्पा धरून जणू काय गोलंदाजी करतोय दिलीप पाटील. आणि आता हे षटक निर्धाव जाणार का हा प्रश्न आहे. 5 चेंडू डॉट फेकलेले आहेत त्यामध्ये 2 फलंदाज बाद झाले धावचीत. 3 फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झालेले आहेत. हो यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडू फास्ट स्लिप मध्ये जातोय म्हणजे किती जास्त हा चेंडू वळला होता बाहेर निघाला होता पण टप्पा आपण पाहिला तर मिडल स्टंप वरती पडल्यानंतर बाहेर निघालाय आणि 1 धाव वाईटच्या आधाराने येते. 1-12 सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. 1-12 साठी देखील क्षेत्ररक्षण कसं सजवायचा हा प्रश्न आहे. हो पुन्हा एकदा आणि अशा प्रकारे रियांश इलेव्हन काटे संघाने 56 धावांचं संरक्षण या मैदानावरती केलेलं आहे आणि सलग दुसरा विजय प्रस्थापित केलेला आहे. वेल प्लेड रियांश इलेव्हन काटे संघ. खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन राहुल चौधरी.